मागील भागात आपण पाहिले, एकाच संध्याकाळी काका फार बिथरलेल्या मनस्थितीत होता. सोनाने आजवरच्या तिच्या आयुष्यात काकाला असं पाहिलेलं नव्हतं. ती नेहमीसारखी गप्पा गोष्टी करायला गेली तेव्हा काका म्हणाला, मी मूडमध्ये नाही. कारण सांगा. सांगता येणार नाही. मला काही विचारू नकोस आणि इथं थांबूही नकोस. मी जायची नाही. सोना म्हणाली, माझं ऐक, माझं डोकं आज ठिकाणावर नाही. माझा भरवसा नाही. मी आज काय वाटेल ते करीन. चित्रालीने मध्येच विचारलं, म्हणजे काकाने हिंट दिली होती तर? सोना म्हणाली, ही कसली हिंट? काका करून करून काय करील? 2 पेग घेईल जास्त. ह्या पलीकडे सोनाचे विचार कसे धावणार? कारण वासनेचे अस्पष्ट छटा तिला ह्यापूर्वी कधी दिसली नव्हती. त्यामुळे प्रश्नच नव्हता. तिने काकाचे ड्रिंक तयार केले. काकाने ड्रिंक नको म्हटलं व स्वतःला काकाने कोंडून घेतलं. नेहमीच्या प्रथेप्रमाणे झोपण्यापूर्वी सोनाली आंघोळीला गेली. सोना आंघोळ करायला गेली. सोना बाथरूममध्ये गेली आणि 10 मिनिटांनी काकाला तिचं ओरडणं ऐकू आलं. बाथरूममध्ये ती पाय घसरून पडली होती. कमरेत उसण भरली होती. सोनाला हलताही येत नव्हतं. तिने कशीतरी दरवाजाची कडी काढली. निथळत्या अवस्थेत काकाने तिला उचलली, बाहेर आणली, बेडवर ठेवली. टर्कीचा टॉवेल अंगावर टाकला, त्यावर मोठी शॉल टाकली आणि तिला ऑइलमेंट लावायला सुरुवात केली. पहिला स्पर्श होताच सोनाने अंग आकसून घेतलं. काका काहीशा दरडावणीच्या स्वरात म्हणाला, मला लाजायचं कारण नाही. मी काही बघत नाही. नीट झोप. काकाने मसाज केला. शेकायला पिशवी दिली. ठणका कमी व्हावा म्हणून एक नोवालिस आणि दुसरी चक्क झोपेची गोळी दिली. त्यानंतर किती वेळाने सोनाला आठवत नाही. गोळीची गुंगी थोडीफार उतरल्यावर तिच्या लक्षात आले, आपल्या अंगावर कपडा नाही आणि धूसर नजरेने तिला जे समोर दिसले त्यावर तिचा विश्वास बसेना. काका तिच्या समोर होता. तोपर्यंत काकाने झडप घातली. काकाचे शब्द सोनाला कायम आठवतात. मी 18 वर्ष भुकेलेला आहे. 2 दिवस ती जिवंत प्रेतासारखी वावरत होती. काका बेपत्ता झाला होता. नंतर तिने मुंबईला महेशकडे जाण्याचे ठरवले. ती सामानाची भराभर करत होती. तेवढ्यात बबन आला. बबनलाही मुंबईला येतोस का विचारले. त्याने कुठे विचारले. तिने सांगितले, महेशकडे. मी काय करू येऊन? तू तिकडे महेशबरोबर काम कर, असे सोनाने सांगितले. निघताना तिने विजयाबाईंना, यशोदाबाईंना आणि निरोप घेतला आणि यशोदाबाईंना म्हणाली, काकाला सांग मी गेले आणि जमेल तसं तुला सोडवीन. आणि विजयाबाईंना सांगितलं, मी निघाले, काकांना सांगा. त्यानंतर ती महेश जयस्वानी यांच्या घरी पोचली मुंबईला. महेशने ओळखले, सोना नेहमीच्या मूडमध्ये नाही. सोनाने सांगितले, मी घर सोडून आले. काकाला माझा पत्ता सांगायचा नाही. अनेक पावसाळे पाहिलेल्या महेशला सगळं समजलं. त्याने बबन आणि सोनाला त्याच्या दुसऱ्या फ्लॅटवर पाठवून दिलं. सजवलेली प्रचंड जागा आणि सौंदर्याने चढा घालणारी सोनासारखी सखी. बबन सुकवला आणि तो सोनाला म्हणाला, सोना, ही अशी रात्र मला तुझ्या सहवासात घालवायला मिळेल? सोना म्हणाली, डोंट बी स्टुपिड. म्हणजे काय सोना, तू मला इथं का आणलंस? सोना म्हणाली, आपण हनीमूनसाठी आलो आहोत का? अशी तुझी कल्पना आहे का? मला तुझी सोबत हवी आहे, सहवास नको. सहसा न चिडणारा बबन आता चिडला. मग एखाद्या गुरख्याला का नाही आणलंस?
सोनाने त्याही मनस्थितीत बबनचा विचार केला. त्याचं आणि आपलं नक्की नातं कोणतं याचा तिने तरी तोपर्यंत कुठे विचार केला होता. ती म्हटली, रागू नकोस, मी खूप बिथरले आहे. बबन म्हणाला, ते सांगायला हवं का? म्हणून तर मी आलो. पण पुढे काय हे सांगशील की नाही? आता पुढे. सोना बबनला म्हणाली, उद्या महेश येतील. त्यांच्या टेम्पोतून सगळं सामान येईल. तुला काही ना काही काम मिळेल. तेही तुझं आवडतं फर्निचरचं. महेशच्या ओळखीनं तुला मस्त दुबई, सौदी कुठेही जाता येईल. मी पासपोर्ट काढून देईल. मी नोकरी शोधेन. जमलं तर दोघंही सौदीला जाऊ. काही दिवस मी हे पासपोर्टचंच काम करीन. माझे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत. सध्या इतकंच. बाकी काही ठरवलेलं नाही. आपण राहायचं कुठं? दुसरी जागा मिळेपर्यंत इथेच. दोघांनीच? हो का? बबनने घुटमळत विचारलं. माझी तुला भीती वाटत नाही? कशा करता? हा प्रश्न सोनाने अशा स्वरात विचारला की कारण सांगायचं बबनचं धाडच झालं नाही. पण एकूण एक जळमटं काढून टाकायची म्हणून सोना म्हणाली, पुरुष आणि एकांत ह्या युतीला भिण्याच्या पलीकडे मी गेली आहे. येऊन जाऊन भीती कशाची? बलात्काराची ना? माझ्यावर कोणताही पुरुष ती वेळ आणू शकतो. त्याची मी तयारी ठेवली आहे. आणि कुणीही मला काही करू शकणार नाही असंही मला वाटतं. तू एकदम भलतेच फाटे फोडतेस. बलात्कार वगैरे काहीतरी बडबडतेस. तुझ्याबद्दलच्या माझ्या भावना तू जाणतेस. बबन, डाऊन टू अर्थ बोलायचं. मन, काव्य, सौंदर्य, किल्ला, दालनं आणि संवेदनाचा शोध वगैरे सगळं संपलं. आता इथं मी तुला कुशीत घेऊन रात्र घालवली तर तुला ते नकोय का? मला आवडेल, पण लग्नाशिवाय नाही. तू संपूर्ण माझी आहेस याची शाश्वती. समजलं? 4 कागदांवर सह्या आणि 25 रुपया फेकल्या की मिळणारी काळ्या मण्यांची बेडी आणि पुसता न येणाऱ्या तुझ्या आडनावाचा टिळा. एवढं झालं की मी संपूर्ण तुझी झाले. याच्यावर तू विश्वास ठेवणार ना? म्हणजे नवरा ह्या कागदोपत्री नोंदीवर तू माझ्यावर 24 तास पहारा करायला मोकळा. हेच हवंय ना तुला? ज्यांना मनं वाचता येत नाहीत ती तुझ्यासारखी माणसं सरकारी छापील कागद वाचून निश्चित होतात. म्हणूनच असाच एक घटस्फोटाचा कागद लग्नाच्या कागदाचा पराभव करतो. माझी हीच परीक्षा केलीस इतके वर्ष आपण? थांब, तुझी परीक्षा आत्ताच होणार आहे. माझ्यावर तुझं प्रेम आहे ना? अर्थात. कोणत्याही संकटात मला मदत करशील? तुझ्यावर कोणतंही संकट येऊ नये, पण तरी सांगतो, मी तुला सोडणार नाही. ओके. मी घर का सोडलं हे तुला आत्ता सांगू? सांग. मी तुला सारखं तेच विचारतोय. किती भयानक बातमी ऐकशील? होय. काकांनी माझ्यावर बलात्कार केला. काय? हे हे खरं? इतकी घाणेरडी बातमी कुणी रचून सांगेल का? बबन अवाक होऊन पाहत राहिला. सोना शांतपणे म्हणाली, सकाळपर्यंत विचार कर आणि सांग मला. जरा वेळ थांबून सोनालीने विचारलं, बबनने काय केलं असेल सांगू शकशील? बबनने नक्की सोनाला हात दिला असेल, शब्द दिल्याप्रमाणे. रमणने काय करावं हेच चित्रालीने सुचवलं होतं. बबनच्या ठिकाणी तिला रमण दिसत होता, गालातल्या गालात. पण चित्रालीची कीव करीत सोनाली हसली आणि म्हणाली, बबन सोनाचा निरोपही न घेता गेला. सोनाने शांतपणे तेही मान्य केलं. भूकंपामध्ये सगळा किल्लाच कोसळल्यानंतर एखादी तटबंदी कोसळल्याचं दुःखही नव्हतं. आश्चर्य तर नव्हतं. आता प्रश्न महेशचा. घर सोडून येणाऱ्या सोन्याची जिद्द महेशने ओळखली.
ही बाई जबरदस्त दुखावली गेली आहे हे त्याने ओळखलं. विश्वासघाताचा प्रचंड धक्का बसल्याशिवाय माणसं अशी उद्ध्वस्त होत नाहीत. देशाची फाळणी प्रथम माझ्या शरीराची फाळणी झाल्याशिवाय होणार नाही. अशी वचनं देणाऱ्या माणसाला राष्ट्रपिता ही किताब मिळाला. त्याने विश्वासघात केल्यावर लाखो संसार हे असेच उजाड झाले. पित्याचं पद न पेलणारा माणूस शॉपदच. महेश ठरल्याप्रमाणे सकाळी आला. अवांतर चौकशीनंतर त्याने विचारलं, तुला स्वतंत्र व्यवसाय करायचा आहे ना? हो, पासपोर्टचाच. फॉर दी टाईम बिईंग. फक्त कुठे आणि कसा हे समजत नाही. तू आता माझ्याकडे आलीस ना, बाकीचं माझ्यावर सोपव. मी राहू कुठे? इथंच. तू आणि बबन. बबन सकाळीच इथून पळाला. अरे, ही वॉज टू डू सम बिझनेस. जाऊ दे महेशजी, मला कशाचं सोयरसुतक नाही. ओके ओके, बरं. काकांचं आणि तुझं काय झालं असेल ते? महेशजी, आज मला खरंच काही विचारू नका. मला ह्यातून जरा बाहेर येऊ दे. ओके ओके, केव्हाही सांग आणि सांगायला हवं असंही नाही. पण काका आले आणि तुला घेऊन गेले तर? ते अशक्य आहे. महेशमधल्या व्यापाऱ्याने विचारलं. तुझ्या नवीन ऑफिसची मी जाहिरात दिली आणि तू गेलीस? इम्पॉसिबल. महेशजी, इम्पॉसिबल. ठीक ठीक, बरं. तू इथं एकटी राहशील? आयुष्यात प्रत्येकजण एकटाच असतो. एकटे आहोत असं मनात उमजून माणसाने सोसायटीत वावरावं हे छान. पण इथं तू एकटी नाहीस. मी आहे. इथं टेलिफोन आहे. काही लागलं तर फोन करायचा. तू विश्वासाने माझ्याकडे आलीस. आय विल नॉट लेट यू डाऊन. मी जातो. व्हॉट अबाउट युअर लंच? मी जाईन कुठेतरी. नाही, कुठेतरी नाही. पासपोर्ट ऑफिसची मॅनेजर अशी कुठेतरी जाऊन चालणार नाही. मी दुपारी 1:30 वाजता येतो. वी विल गो टू रेस्टॉरंट. महेशने 4 दिवसात चिडपेड करून फर्निचर आणलं. त्या आलिशान हवेशीर फ्लॅटमधली एक खोली ऑफिससाठी निवडली. टेकऑफ घेणाऱ्या बोईंगचा एक भला मोठा वॉलपेपर त्याने काउन्सिलरच्या मागच्या भिंतीवर चिकटवला. त्याने सोनाची राजेशाही व्यवस्था ठेवली. टाइम्समध्ये मोठी जाहिरात दिली. ऑफिसच्या कामासाठी एक इलेक्ट्रॉनिक कॉम्प्युटर्स फोन आणला. जमिनीवर वॉल टू वॉल कार्पेट आणि 3 डौलदार फोमच्या रिसिव्हिंग खुर्च्या आणल्या. बाईजी, आता ह्या सजवलेल्या खोलीत जोगिनीसारखा वेश, उदास चेहरा, भकास नजर, हे सगळं कसं दिसतं सांग? तुला काय झालंय तरी काय? कसं सांगू? जसं जमेल तसं सांग. काका येईल तेव्हा बॅकग्राऊंड माहिती असलेली बरी नाही का? आले होते. अँड पाहून, पत्ता पाहून त्यांना कळेल की. मी समाचार घेईन. त्यानंतर तुझे नातेवाईक येतील. आईच्या दीर्घ आजारापायी आता कुणी राहिलेलं नाही. इवन देन मी तुम्हाला सांगेन केव्हा तरी. ओके ओके. महेश गेला. वेळ आली तरच सगळं सांगायचं असं सोनाने ठरवलं होतं. पण ती वेळ इतकी अचानक आणि तडकाफडकी येईल असं वाटलं नव्हतं. पिरियड चुकल्याची जाणीव झाली तेव्हा ती कमालीची गोंधळली. वडीलधारं माणूस ह्या नात्याने तिला प्रथम आठवण झाली. पण तसं कुणाला मानावं अशी एकही व्यक्ती नव्हती. ह्या क्षणी त्यातल्या त्यात जवळचा महेशच. तो नेहमीच्या वेळेला आला. काय म्हणतायत मॅनेजर? कसली मॅनेजर आणि कसलं काय? आपली टायपिस्ट तर सांगत होती की मॅडम एकदम कॉम्पिटंट आहे. त्याही परिस्थितीत सोनाला बरं वाटलं. मग एनी प्रॉब्लेम? सोना गप्प झाली, गंभीर झाली. बोल बोल, काय झालं? मला एखाद्या गायनेकोलॉजिस्टकडे न्याल का? मामूली बात आहे.
पण प्रॉब्लेम काय आहे? निर्धाराने सोना म्हणाली. आय थिंक आय हॅव कन्सिव्ह. त्या चाणाक्ष माणसाने क्षणात सगळं ओळखलं. केवळ सोनाचा भूतकाळच नव्हे तर स्वतःचा भविष्यकाळही. तो पटकन म्हणाला, माझ्या सगळं लक्षात आलंय. यू नीड नॉट कन्सल्ट एनीबडी. जे होईल ते बघू. छे छे भलतंच. मला जे वाटतंय ते जर खरं असेल तर काय होईल? मूल होईल इतकंच ना. होऊ दे. महेशजी, डोंट गेट अपसेट. माझ्याशी नीट सगळं बोलणार का? अगोदर डॉक्टर. ओके ओके. सोनाचा अंदाज खरा ठरला. तिला दिवस गेले होते. महेशने तिला डॉक्टरांचा पत्ता लांबून न सांगता तो तिला स्वतः घेऊन गेला. तपासणी आणि निदान झाल्यावर परतीच्या वाटेवर महेशने विचारलं, आर यू डिस्टर्ब? काहीशी. ॲबॉर्शन इज नॉट अ बिग जॉब. मी दुसऱ्याच गोष्टीवर विचार करत होते. म्हणजे लग्नानंतर वेगवेगळे उपाय करूनही अनेकांच्या घरात पाळणे हालत नाहीत. पण हे असे अत्याचार झाले की हमखास अपत्याचं आगमन व्हायलाच हवं का? फसवणूक झाली म्हणजेच हाच अनुभव येतो. चित्राली त्या वाक्याला कोसळली. तिला जरा वेळ सोनालीने रडू दिलं. मग तिला थोपटत ती म्हणाली, घाबरू नकोस. आपल्याही बाबतीत तसंच घडणार आहे असं समजू नकोस. काही घडलं तर मी आहे. तुला मी सोनालीचीच कथा सांगते, सोनाचीच कथा सांगते. ते तुला ह्या परिस्थितीत धीर यावा म्हणून. तुला स्वतःवर आलेला हा प्रसंग खास तुझ्यासाठीच त्या ठिकरी खेळणाऱ्या शक्तीने राखून ठेवलाय असं वाटतंय म्हणून ते सांगते. नाहीतर इतर अनेक कथा येतात. स्वतःला सावरीत चित्रालीने विचारलं, सोनाने ॲबॉर्शन करून घेतलं पण मयेच्या मनाविरुद्ध. तो माणूस वेगळाच. तसा नसता तर तो स्वतः सोनाला घेऊन डॉक्टरकडे गेला नसता. सोनाने त्याला त्याच दिवशी परतीच्या प्रवासात विचारलं, तुम्ही स्वतः माझ्याबरोबर कसे आलात? डॉक्टरीन माझा संशय घेऊन म्हणून विचारतेस? लेट हर गो टू हेल. ह्या असल्या काळज्या करीत राहिलं की प्रॉब्लेम सुटत नाहीत. कधी जायचं? कुठे? ॲडमिट होऊ ना? तिने उद्या बोलवलंय. जेवताना बोलू. भक्कम ऑर्डर नोंदवून महेशने स्वतःसाठी विस्की आणि सोनालीसाठी जिन लाईम ज्यूस कार्डियलची फरमाईश केली. मी कधीच घेत नाही. आज घे. तुला बरं वाटेल. तुझं मन भरकटलेलं आहे. थोडी जिन घे. छान वाटेल. आपल्याला खूप बोलायचं आहे. वी वॉन्ट टू थ्रश अबाउट युअर थिंग. म्हणजे काय? ड्रिंक येऊ देत मग सांगतो. सोनाने पहिला घोट घेतला. कसं वाटतं? छान आहे. आता बोलूया. सोना, नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची. मोठे प्रश्न प्रथम सोडवायचे. त्या धडधडीत छोटे प्रश्न आपोआप सुटतात. छोट्या छोट्या प्रश्नात सगळी शक्ती राबवली की मोठ्या प्रश्नासाठी ताकदच उरत नाही. एम आय राईट? दिवस जाणं हा छोटा प्रॉब्लेम आहे का? लग्न झाल्यावर मूल नको असेल तर छोटा आणि आत्ताच्या परिस्थितीत मोठा. पण समज एखाद्याने तुझ्याशी पटकन लग्न केलं तर? म्हणजे हे मूल मी त्याच्या खात्यावर टाकायचं का? यू आर व्हेरी ब्लंट. ह्या पुरुषांनी मला तशी घडवली. माया, ममता, वात्सल्य हे सगळे फसवे शब्द. एकच गोष्ट खरी. भूक, शरीराची भूक. एक भूक असते. एक भक्ष्य असतं. दॅट्स ऑल. बाकी सगळे भास. एक्झॅक्टली. म्हणजेच अबॉर्शन हा काही मोठा प्रश्न नाही. त्यापेक्षा मोठा प्रश्न आपलं स्वतःचं भवितव्य. आय हॅव नो फ्युचर. जीव देणार नसशील तर उरलेलं आयुष्य आहे ना? अनफॉर्च्युनेटली येस. म्हणजे काहीतरी ठरवणं आलंच. सोना गप्प राहिली.
लग्न करणार आहेस? आय डोंट नो. पुरुष म्हटलं की काय वाटतं? खरं सांगू, काही नाही. बेदम चीड, घृणा, हेट्रेट काहीच नाही. मी न्यूट्रल आहे. ते फार वाईट. का? कोणती तरी एक भावना प्रकर्षाने हवी. चीड संपली की सगळंच संपलं. माणूस अनुभवच नको म्हणतो. ज्या मनात चीड धगधगत असते त्याच मनात प्रेम असतं. कारण काहीतरी चांगलं घडावं ह्या छदितेला तडा गेला म्हणजे चीड निर्माण होते. मयेशजी, तुम्ही छान बोलताय, पण मला आता शब्दांचाही कंटाळा आलाय. ठीक आहे, तुला काहीच सांगत नाही. माझ्या प्रश्नांना उत्तरं दे, कारण ते आवश्यक आहे. विचारा, पुरुषाला तुझ्या आयुष्यात आता जागा नाही? नाही. म्हणजे लग्न नाही. ओके. काकाला जाऊन लोळवायचं का? मला काहीच करायचं नाही. मग माझं ऐक, तुला मूल होऊ दे. कशाला? पुढे सपोर्ट म्हणून. यू विल रिक्वायर समबडी ऑफ युअर ओन. मुलगी झाली तर तिला असंच जपत राहायचं ना? मुलगी झाली तर काय करायचं ते बघू, पण मुलगा झाला तर? हे सगळं कशासाठी? सोनाचा आवाज चढला.